नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या दोन बातम्या आपण पाहणार आहोत या ठिकाणी। तर देशी गायींना राजमातेचा दर्जा, सरकारनं मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। शेवटच्या कॅबिनेटमध्ये सरकारचा हा मोठा निर्णय। तर मराठा आरक्षणासंबंधी शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे। कॅबिनेट बैठकीत शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल जो आहे तो स्वीकारण्यात आलाय। दोन आताच्या मोठ्या घडामोडी, मंत्रिमंडळामधले दोन महत्त्वाचे हे निर्णय। देशी गायींना राजमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षण। या संदर्भामध्ये शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे दोन मोठे निर्णय झाले आहेत। आणखी काही महत्त्वाचे निर्णय कॅबिनेटमध्ये झाले ते आपण पाहूया। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्यात आली आहे आणि अनुकंपा धोरण सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। ग्रामरोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती दिली जाईल। MMRDAला बिनव्याजे दुय्यम कर्ज सहाय्यक देण्यास मान्यता देण्यात आली आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली। ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15,000 कोटी कर्ज रूपाने उभारले जाणार। देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे। भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड आणि वाढवण इथे जागा दिली जाईल। तर कोतवालांच्या मानधनामध्ये सुद्धा 10% वाढ करण्यात आलेली आहे। काही राज्यांनी आपल्या राज्यामध्ये गौहत्येवरती, गौपरिवहनावरती जे प्रतिबंध लावलेला आहे त्याचा पुढचा एक पाऊल महाराष्ट्र सरकारने घेतला आणि राज्यमाता घोषित केलं। त्याबद्दल आम्ही इथला राज्य शासनाचा खूप धन्यवाद करतो, खूप आभार मानतो। पुढच्या काळामध्ये जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा प्रत्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, राज्यपालांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद देण्याचं काम विश्व हिंदू परिषदेतर्फे करू।